त्यांची अंत्ययात्रा सुरू झाली। शववाहिनीतून त्यांचं पार्थिव पुढे आणण्यात आलं, त्यानंतर ते रथामध्ये ठेवण्यात आलं आणि आता दादांचा हा अंतिम प्रवास सुरू झालेला आहे। विद्याप्रतिष्ठान मैदानातली ही दृश्य आपण पाहतोय। अतिशय मोठं हे मैदान आणि लाखोंच्या संख्येनं दादांवर प्रेम करणारे तिथे दाखल झालेले आहेत। दादांना शेवटचा निरोप देण्यासाठी तिथे पोहोचलेत अनेक नेते मंडळी, अनेक मंत्री सध्या विद्याप्रतिष्ठान मैदानात येत आहेत। शरद पवार तिथे उपस्थित आहेत, सुप्रिया सुळे तिथे उपस्थित आहेत। येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं सांत्वन त्यांच्याकडून केलं जातंय। आपल्या नेत्याला शेवटचं पाहण्यासाठी, शेवटचा निरोप देण्यासाठी लाखोंच्या संख्येनं तिथे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत। दादा तुम्ही परत या अशा घोषणा दिल्या जात आहेत। दोन दृश्य सध्या आपण पाहतोय। महाराष्ट्रावर शोककळा का पसरली आहे, तर आपला नेता आपल्यातून दुरावला गेलेला आहे, आपल्यातून निघून गेलेला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आणि या बातमीवर विश्वास ठेवणं खरं तर प्रत्येक नागरिकाला कठीण गेलं। रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केलेली आहे। त्यांच्या रथाच्या मागे नागरिक धावतायत का, तर आपल्या नेत्याला शेवटचं पाहण्यासाठी, त्याला निरोप देण्यासाठी। सध्या दोन दृश्य, विद्याप्रतिष्ठान मैदानातली ही दृश्य जिथे मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे, तर दुसरीकडे दादांचा हा अंतिम प्रवास सुरू झालेला आहे, त्यांची अंत्ययात्रा सुरू झालेली आहे आणि त्यांच्या या रथासह नागरिकही त्यांच्या पाठीपाठी धावतायत आणि दादा परत या अशा भावना व्यक्त करतायत। आपण हे दृश्य पाहतोय, काटेवाडीकडून बारामतीकडे जाणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्याच्या दुतर्फा गर्दी पाहायला मिळते। दोन्ही रस्त्यांवरून, दोन्ही मार्गिकेवरून हा जो ओघ आहे तो त्यांच्या कार्यकर्त्यांचा, दादांवर प्रेम असणाऱ्या माणसांचा आहे। हे केवळ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाहीत, तर ही सामान्य माणसं आहेत। दादांवर जीव तोड प्रेम करणारी माणसं आहेत आणि दादा शेवटचे येऊन गेले काटेवाडीला, पुन्हा ते काटेवाडीकडे येणार नाहीत आणि म्हणून त्यांना निरोप देण्यासाठी काटेवाडीकडून ही सगळी माणसं बारामतीच्या दिशेने जात आहेत। दादांच्या पार्थिवासोबत ते बारामतीला पोहोचत आहेत। दादांना शेवटचा निरोप या ठिकाणी दिला जाईल आणि ही आता आपण दृश्य पाहतोय ती आहेत विद्याप्रतिष्ठान शाळेच्या मैदानातली। हे मैदान जवळपास भरत आलेलं आहे। इथं त्यांच्यावर अंत्यविधी होणार आहेत आणि त्यांना शेवटचं पाहण्यासाठी ही लोकांनी अफाट गर्दी या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर मृगा शिवाजी पार्कपेक्षाही अतिशय मोठं असं हे मैदान आणि आपण दृश्यांमध्ये पाहतोय किती मोठ्या प्रमाणात नागरिकांनी किंवा कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे। एकीकडे महिलांनी देखील टाहो फोडला। खरं तर काटेवाडीमध्ये त्या आल्या, कोणी राखी घेऊन आलं, कोणी दादांसाठी फुलं घेऊन आलं का, तर आपल्या नेत्याला शेवटचा निरोप देता यावा। त्यामुळे काटेवाडीमध्ये देखील कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आणि आता विद्याप्रतिष्ठान मैदानामध्ये देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे। आपण दृश्य पाहतोय, अनेक नेते, अनेक आप्तेष्ट त्यांना भेटायला येत आहेत। शरद पवार या ठिकाणी उपस्थित आहेत, प्रतापराव पवार उपस्थित आहेत, त्यांच्या कुटुंबातली सगळे ज्येष्ठ माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्याच घरातला, आपलाच पुतण्या, त्याच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत हे पाहायची वेळ त्यांच्यावर आलेली आहे। त्याचबरोबर हा जो बारामतीकरांचा जनसमुदाय प्राजक्त या ठिकाणी लोटलेला आहे, केवळ दादांवर असलेलं प्रेम दाखवण्यासाठी आणि त्यांना शेवटचं पाहण्यासाठी ते इथे आलेले आहेत। अजितदादा अमर रहे अशा घोषणा खरं तर दिल्या जात आहेत। राजकारणातला बाप माणूस हरवला अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत। आपल्या लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केलेली आहे। मोठा जनसमुदाय लोटलेला आहे। विद्याप्रतिष्ठान मैदानातली ही दृश्य आपण पाहतोय। दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो लाखो कार्यकर्ते तिथे उपस्थित आहेत। काटेवाडी निवासस्थानापासून अजित पवार यांची अंत्ययात्रा सुरू झालेली आहे आणि आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। कार्यकर्त्यांकडून दादा परत या, अजित पवार अमर रहे अशा घोषणा दिल्या जात आहेत। अनेक नेते, अनेक मंत्री आपण पाहिले विद्याप्रतिष्ठानमध्ये दाखल झालेले आहेत।
विद्याप्रतिष्ठान मैदानामध्ये सध्या शरद पवार उपस्थित आहेत, सुप्रिया सुळे उपस्थित आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याचं सांत्वन करण्यासाठी ते तिथे उपस्थित आहेत, कारण मोठ्या प्रमाणात हा जनसमुदाय लोटलेला आहे. शिवाजी पार्कपेक्षाही मोठं असं हे मैदान आहे आणि या मैदानात आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय दादांवर किती प्रेम असावं, ज्या संख्येनं खरं तर हे कार्यकर्ते या मैदानात उपस्थित आहेत. ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते आणि त्याहीपेक्षा कार्यकर्त्यांना आधार देणारे, कार्यकर्त्यांचं किंवा संपूर्ण बारामतीचं आणि महाराष्ट्राचं काम करणारे लाडके नेते होते. या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी, आपल्या दादांना निरोप देण्यासाठी हे बारामतीकर मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलेले आहेत, ताटकळलेले आहेत. दादांचं पार्थिव केव्हा येईल, त्यांचं दर्शन केव्हा होईल यासाठी ताटकळून थांबलेले आहेत. अगदी सकाळी सकाळी या बारामतीकरांनी या ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. दादांवरचं त्यांचं निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येनं इथं जनसागर लोटलेला आहे या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरती. आणि त्याचबरोबर देशभरातील बडे राजकारणी मंडळी सुद्धा इथं दाखल होत आहेत, राज्यातले प्रमुख नेते इथं दाखल होत आहेत आणि केंद्रीय मंत्री सुद्धा इथं दाखल होत आहेत. आणि या त्याचबरोबर राज्यातले जे प्रमुख राजकीय पक्षांचे नेते आहेत यांची सुद्धा इथं हजेरी आहे. व्यासपीठावरती संपूर्ण पवार कुटुंब दाखल झालेलं आहे, पण त्याचबरोबर राज्याच्या कानाकोपऱ्यातून जे दादांवर प्रेम करणारे नागरिक आहेत ते सुद्धा मोठ्या संख्येनं इथं सहभागी झालेले आहेत. आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती पार्थिव जेव्हा इथं येईल, विद्याप्रतिष्ठानच्या या मैदानामध्ये येईल, त्यानंतर अंत्यविधीला सुरुवात होणार आहे. खरं तर सुरुवातीला सांगण्यात आलेलं होतं की अंत्ययात्रा निघणार आहे, पण वेळ झाल्यामुळे कदाचित आता थेट इथं आणलं जाईल असं कळतंय. आणि या अंत्यविधीसाठी मोठ्या संख्येनं देशभरातले बडे राजकीय मंडळी ही या मैदानावरती दाखल झालेली आहे. समोर जो चौथरा उभारलेला आहे त्या ठिकाणी अंत्यविधी होणार आहेत. आणि या अंत्यविधीसाठी सर्व राजकीय पक्षांचे जे कार्यकर्ते आहेत ते महाराष्ट्राच्या विविध भागातून, अगदी विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई या सगळ्या भागातून हे नागरिक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. खरं तर ज्या अजित पवार यांच्या प्रयत्नातून, कष्टातून हे विद्याप्रतिष्ठान इथं उभं राहिलं, वाढवलं, भरभराट त्यांनी बघितली, त्या मातीमध्ये अजित पवार हे विसावणार आहेत. आणि त्यामुळे कार्यकर्त्यांच्यासाठी आजचा हा जो क्षण आहे तो इतका दुःखद आहे, कारण अजित पवार यांना या बारामतीनं विकासाच्या रस्त्यावर या बारामतीला नेताना पाहिलं, पण आज अंतिम प्रवासाला निघालेले अजित पवार पाहणं हे अतिशय दुःखद आहे बारामतीकरांसाठी आणि अजित पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्यांच्यासाठी. अजूनही लोकांना विश्वास बसत नाहीये की असं काहीतरी घडलेलं आहे. आणि या सगळ्या माध्यमातून आपण बघतोय की अंत्यविधीला जो जनसागर लोटलेला आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून, बारामती कडकडीत बंद आहे, पुणे जिल्हा पूर्णपणे सध्या बंद आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती बारामतीकरांनी आपल्या या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. अजित पवार यांच्याबद्दल आपण गेल्या 4 दशकापासून पाहतोय. राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असल्यापासून खासदार असेल किंवा आमदार असेल, 7 वेळा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून ज्यांनी काम पाहिलं त्या अजित पवार यांचा दांडगा जनसंपर्क महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. कार्यकर्त्यांना उभारी देणारा हा नेता, कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीर उभं राहणारा हा नेता आज आपल्याला सोडून जातोय. ही भावना कार्यकर्त्यांना दुःखाच्या सागरात लोटणारी आहे. अजित पवार यांनी अक्षरशः कार्यकर्त्यांचं मोहोळ अंगावर घेत हा राजकीय प्रवास केलेला आहे.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी आपले कार्यकर्ते उभे केले, त्यांना ताकद दिली. एका सामान्य कार्यकर्त्यांना आमदार खासदार करण्याचं काम सुद्धा अजित पवार यांनी केलं. अनेक नेते घडवणारा हा लोकनेता होता आणि अजित पवार यांच्या जाण्यानं या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात प्रचंड दुःख दाटून आलेलं आहे आणि स्वाभाविक आहे. एखादा उंच वटवृक्ष असतो, त्या वटवृक्षावरती अनेक पक्ष्यांची घरटी असतात आणि जेव्हा तो वटवृक्ष कोसळून पडतो तेव्हा ते पक्षी जसे बेघर होतात, अगदी तशाच प्रकारे ज्या राजकीय मंडळींचा आधार, ज्या आमदार खासदार आणि कार्यकर्त्यांचा आधार अजित पवार होते, त्यांचा आज आधार गेलेला आहे आणि त्यामुळे ही सगळी मंडळी सैरभैर झाल्यासारखी जाणवतीये, दुःखाच्या डोहात बुडालेली आहे आणि आपला आधार गमावल्यानंतर एक निराधार झाल्याची भावना, पोरकं झाल्याची भावना या सगळ्या नेते मंडळींमध्ये आहे. अश्रूंचा बांध फुटलेला आपण सामान्य माणसाच्या मनात पाहतोय. हेच ते विद्याप्रतिष्ठान आहे, ज्या विद्याप्रतिष्ठानच्या मध्ये अजित पवार हे जनता दरबार घ्यायचे. सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याचं गाऱ्हाणं ऐकण्याची त्यांची तयारी असायची आणि त्याच्यावरती लगेच निर्णय देणं किंवा त्याच्यावरती मार्ग काढणं, तो प्रश्न सोडवणं, याच्यासाठी अजित पवार हे सातत्यानं प्रयत्नशील राहिलेले आहेत. त्यामुळे इथला जो बारामतीतला सामान्यातला सामान्य माणूस आहे तो अजित पवार यांच्याशी संवाद साधू शकायचा, त्यांच्यापर्यंत तो गाऱ्हाणं मांडू शकायचा आणि त्या माध्यमातून आपला प्रश्न तो सोडवायचा. त्यामुळे केवळ कार्यकर्त्यांचे नेते ते होते असं नाहीये, तर सामान्यातल्या सामान्य माणसाचा जो कनेक्ट होता अजित पवार यांच्यासोबत, तो कनेक्ट इथं अतिशय महत्वाचा होता. तो एक जिव्हाळा होता, आपुलकी होती, प्रेम माया इथल्या प्रत्येकाला त्यांनी लावली. आणि एक सांगायला हवं की बारामती मधल्या जेवढ्या इमारती आहेत, बारामती मधली जेवढी मैदान आहेत, बारामती मधले जेवढे रस्ते आहेत, बारामतीमध्ये झालेली विकास कामं असतील, इथल्या MIDC असतील, प्रत्येक ठिकाणी अजित पवार यांची नजर होती. त्यांच्या नजरेखालून ही विकास कामं पुढे गेलेली आहेत आणि जोपर्यंत एक काम प्रगतीपथावर आहे, काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत सातत्यानं तिथं भेटी देणं, त्या कामाची पाहणी करणं आणि ते काम योग्य प्रकारे होतंय की नाही हे पाहणं, इतका त्यांचा डे टू डे संपर्क असायचा आणि बारीक लक्ष त्यांचं असायचं, नियोजन असायचं, शिस्त त्यांच्याकडे होती. आणि त्यामुळे आज बारामतीचा जो प्रचंड मोठा विकास, अगदी एखाद्या मोठ्या जिल्ह्याला, शहराला सुद्धा लाजवेल अशा प्रकारचं एक सुंदर असं शहर, विकसित शहर जे निर्माण केलेलं, एक तालुक्याचं हे ठिकाण आहे. पण या शहरामध्ये आल्यानंतर वाटणार नाही की हे तालुक्याचं ठिकाण आहे. पण आज मात्र बारामतीकरांच्या मनामध्ये एक प्रचंड वेदना ही आहे की ज्या दादांच्या दूरदृष्टीतून हे शहर उभं राहिलं, ज्या दादांच्या कष्टातून हे शहर उभं राहिलं, त्या शहराचं भवितव्य नेमकं काय असेल, आपल्या इथं आलेल्या उद्योगांचं काय असेल, असे अनेक प्रश्न आणि चिंता इथं प्रत्येकाच्या मनात आहे. बारामतीचा विकास जो ज्या वेगानं होत होता त्या विकासाचं काय, असे अनेक प्रश्न इथल्या व्यापाऱ्यांच्या मनात आहेत. कारण एक सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याचं काम सुद्धा अजित पवार यांनी आपल्या या नेतृत्वाच्या माध्यमातून केलेलं होतं. इथल्या MIDC मध्ये आलेले जे उद्योग आहेत त्या उद्योगांना सुद्धा शक्ती देण्याचं, त्यांना अभय देण्याचं, एक सुरक्षित वातावरण देण्याचं काम सुद्धा अजित पवार यांनी केलेलं होतं. ज्या वेगानं बारामतीचा विकास होत होता त्या मुळे निश्चितपणे एक बारामती देशभरामध्ये एका वेगळ्या उंचीवरती नेऊन ठेवण्याचं काम अजित पवार यांनी केलं. सुरुवात जरी शरद पवार यांनी केलेली असली तरी त्याला वेगानं पुढे नेण्याचं काम, त्याला वटवृक्षात रूपांतरित करण्याचं काम हे अजित पवार यांनी मोठ्या कष्टानं केलेलं होतं. आणि त्यामुळेच आज बारामतीकरांच्या मनामध्ये आपला दादा गेला, आपला कामाचा माणूस गेला, आपला घरातला कोणीतरी गेला, ही जी भावना आहे ती भावना प्रत्येकाच्या मनामध्ये आपल्याला स्पष्टपणे जाणवते. एवढंच नाहीये तर आज म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही असतील, राज्यात कुठेही असतील, तरी अजितदादांचं लक्ष हे कायम बारामतीवरती असायचं, इथल्या काटेवाडीवरती असायचं. पण आता मात्र या सगळ्या कोण, आपलं बघणार कोण, आपल्या सुखदुःखात कोण येणार, ही भावना मात्र सगळ्यांच्या मनात आहे.